नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अल्पेक्स सोलार लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्पेक्स सोलार सेक्युअर ₹380.5 करोड सोलार मॉड्यूल ऑर्डर फ्रॉम leading manufacturer project to be completed by March 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्पेक्स सोलार लिमिटेडला लीडिंग मॅन्युफॅक्चरर कंपनीकडून सोलार मॉड्यूलच्या सप्लायसाठी 380.52 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे आणि हा ऑर्डर अल्पेक्स सोलार लिमिटेडला मार्च 2026पर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अल्पेक्स सोलार लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस बॅक्स न्यू ऑर्डर्स वर्थ ₹1116 करोड फ्रॉम गव्हर्नमेंट अँड इन्स्टिट्यूशनल क्लायंट्स. तर मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडला गव्हर्नमेंट अँड इन्स्टिट्यूशनल क्लायंट्सकडून न्यू ऑर्डर्स मिळाले आहे आणि या ऑर्डर्सची व्हॅल्यू आहे 1,116 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीला ऑर्डर मिळाला आहे 1,100 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरमध्ये जवळपास 20%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ऑप्टिमस इन्फ्राकॉम शेअर जंप आफ्टर इट्स सबसिडरी लॉन्चेज फॉर ॲडव्हान्स ड्रोन्स. तर मित्रांनो, ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने 4 ॲडव्हान्स ड्रोन लॉन्च केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेड आणि NTPC ग्रीन एनर्जीबद्दल. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी शेअर राईज ॲज कंपनी सेक्युअर 378 मेगावॅट वाइंड एनर्जी प्रोजेक्ट. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडला NTPC ग्रीन एनर्जीकडून 378 मेगावॅटचा वाइंड एनर्जी प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या सबसिडरीबद्दल, जिचे नाव आहे महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मला कसे माहीत ही कंपनी बजाज होल्डिंग्सची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटरमध्ये तुम्ही बघू शकता, या कंपनीमध्ये बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी सरळ बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, आज महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 7 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 7 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 0 रुपीजने वाढून या Q4मध्ये आला आहे 52 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर
3 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 52 कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडने 60 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 27 जून 2025. चला आता बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो हुडको रेजेज ₹2430 करोड वाया बॉन्ड इश्युएन्स विथ 6.9% ॲन्युअल कूपन 7 इयर मॅच्युरिटी. तर मित्रांनो हुडको बॉन्डच्या माध्यमातून 2,430 कोटी रुपये रेज करणार आहे 6.9%च्या ॲन्युअल कूपन सोबत. आणि मित्रांनो हा बॉन्ड मॅच्युअर होईल 7 वर्षानंतर, म्हणजे 2032मध्ये. चला आता बोलूया LTI माइंट्री लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो LTI माइंट्री लिमिटेड क्वार्टर 4 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स रायजेज 2% इयर ऑन इयर बेसिस ₹1,129 करोड ₹45 पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो LTI माइंट्री लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2%ने इन्क्रीज होऊन 1,129 कोटी रुपये आला आहे. तसेच LTI माइंट्री लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने इन्क्रीज होऊन 9,772 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर LTI माइंट्री लिमिटेडने 45 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रॅलिस इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो परत तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मला कसे माहीत रॅलिस इंडिया लिमिटेड टाटा ग्रुपची कंपनी आहे. तर मित्रांनो परत या कंपनीचे प्रमोटर तुम्ही बघू शकता. रॅलिस इंडिया लिमिटेडमध्ये टाटा केमिकल्स लिमिटेडची 55.04% हिस्सेदारी आहे. म्हणजे मित्रांनो रॅलिस इंडिया लिमिटेड टाटा केमिकल्स लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो रॅलिस इंडिया लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू आला आहे 430 कोटी रुपये आणि या कंपनीचा प्रॉफिट आला आहे 125 कोटी रुपये. आणि मित्रांनो याचसोबत टाटा ग्रुपची कंपनी रॅलिस इंडिया लिमिटेडने 2.5 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.